धाराशिव जिले में पिछले करीब एक महीने से बारिश का ब्रेक लगा हुआ है। बारिश नहीं होने से सोयाबीन की फसल पर संकट गहरा गया है। खेतों की जमीन में दरारें पड़ गई है और सोयाबीन की फसल मुरझाने लगी है। फूल आने की अवस्था में पहुंची सोयाबीन की फसल को फल धारणा के लिए बारिश की जरूरत है। अगले 4 से 5 दिनों में बारिश नहीं हुई तो फसल को बड़ा नुकसान होने की आशंका है। कम बारिश के कारण कुओं में भी पर्याप्त पानी नहीं है और किसानों पर सूखे का संकट मंडरा रहा है। मी पाडोळी गटाचा जिल्हा परिषद सदस्य आहे, दयानंद प्रभाकर शिंदे. हे गाव पाडोळी मंडळामध्ये येते, महसुली मंडळामध्ये. सध्या इथं ह्या परिसरामध्ये, पाडोळी परिसरामध्ये साधारणपणे 20-25 दिवसापासून पाऊसच नाही. आणि पडला तर तो एक 2-3 मिनिट असा पाऊस येतो. आभाळ चांगलं येतं, पण पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. आणि जी पण पेरणी झालेली आहे, तसं तर कृषीनं पण सल्ला दिलेला होता, पेरणी करू नका. पण शेतकऱ्याचं हे मुख्य पीक असल्यामुळं लोकांनी म्हणजे धाडस करून हे कसं तरी उगवलंय. पण आता जरी पीक प्रत्यक्ष शेतामध्ये हिरवं दिसत असले तरी त्याच्या दिवसाचा कालावधी खूप झालेला आहे. साधारणपणे 50 दिवसाच्या जवळपास आता ह्या पिकाला झालेली आहे. ह्याची गेल्या वर्षी हे मांडीला पीक लागत होतं, गेल्या वर्षी. आता हे पीक आता तुम्ही बघताय आपण परिस्थिती, बळी पडलेली आहेत शेतामध्ये. आणि ही ह्या परिसरामध्ये सगळीकडेच अशी परिस्थिती झालेली आहे. वाईट परिस्थिती आहे. आणि आता ह्याचा कालावधी संपल्यामुळं पाऊस जर आणखीन 4-5 दिवसानंतर पडला, तरी देखील ह्याच्यावरती काही जास्त मोठा फरक पडेल असं वाटत नाही. म्हणजे नाही पडल्यावर तर काय, पडला तरी आणि नाही पडला तरी मोठा फरक पडणार नाही. उत्पन्न शेंगा लागायचा जो कालावधी असतो किंवा फुलं जास्त लागली तर शेंग लागणार आहे. पण फुलंच आता ह्याची ठिकाणं गेली. अगोदरच झाड खूप लहान बसलेलं आहे आणि त्याच्यात फुलाची संख्या फुलगळती सुरू आहे सध्या. पाऊस जर पडला तर थोडंफार निघेल, नसेल तर काय म्हणजे म्हणजे आता जे हवामान खातं जे सांगतंय की पुढील सप्टेंबरमध्ये तोपर्यंत हे पीक राहील असं वाटत नाही, शाश्वती नाही. नाही, शेतकऱ्याला बुरदंड म्हणजे आतापर्यंत साधारणपणे एकरी 20-25 हजाराच्या जवळपास. आता हे कोळपणी वगैरे केलेले आहे, त्याच्यामुळे थोड्या बळी म्हणजे ही तर आहेतच, पण ह्याच्यापेक्षा खूप जास्त होत्या. तुम्ही येण्याच्या आधी 1-2-3 दिवसापूर्वी पाऊस नसल्यामुळं कोळपणी केलेली आहे शेतकऱ्यांनी. त्याच्यामुळं थोडंसं काळं प्रमाण दिसतंय. महादेव विठोबा जोंधे बोलतोय, सांगलीहून बोलतो. आता ही शेताकडे मी रोज येतोय, पण काय शेताकडे येऊ वाटेना आणि समजा सुकून चाललंय. ह्याचं आता काय करावं म्हणून ही परिस्थिती वाईट झालेली आहे आमची. त्याच्यामुळे आता काय करावं हीच आम्हाला काय सुचना गेली. आता ह्याचं काय करावं हे असं काय घरी घेत पाऊस तर 1 महिना झाला नाही. बरोबर पडली होती. त्याच्यावरच आम्ही पेरणी केली. आता पाऊस काय 1 महिना दिवस झाला, 20 दिवस झाले. पावसाचा थेंब नाही. आता काय करावं म्हणून हे आम्ही पंचायत पडली. हिरवंगार दिसायचं, पण हे उगं हिरवं दिसतंय, पण फुलं सुद्धा लागली, गळून चालली. काही सुद्धा नाही याच्यात. आता ही कायच करावं म्हणून आम्ही ह्या पंचायतीत पडलो. आता ही कसं वागावं आणि कसं देणं द्यावं आणि कसं भागवावं, खायची परिस्थिती वाईट झालेली आहे. आधी तरी शेती कमी, त्याच्यातून कसं भागवावं आणि काय करावं हाय त्याला सुद्धा लोकांचा आणून ही पेरलंय, शेती नीट केली. आता ह्याच्यात काय करावं म्हणून ही पंचायत पडली आम्हाला. कारुसला वरून राजा तुमचं हा वरून राजा कारुसला काय करावं आता ह्याची पंचायत पडली आम्हाला. मग आता कसं काय आता करावं? 4-5 दिवस पाऊस नाही आला तर ही काय पिकच जाते, समजा फुलं लागली ती गळून चालली. कोळून टाकायचं. कोळवून टाकायचं. कोळवायला तर परवडतंय कोळवा सुद्धा परवडत नाही. उपटून बाजूला काढायला सुद्धा पैसा नाही ना, माणूस नसते. काय करावं म्हणून ही पंचायत पडली. द्यायला काय द्यावं माणसाने? हे अनेक आमच्या मागं अवघड झाले. आता ह्याच्यावर काय करावं ही पंचायत पडली आम्हाला.